नमस्कार मित्रांनो, माझं नाव धनराज. बेसिकली मी महाराष्ट्र बुलढाणामधून बिलॉंग करतोय आणि सध्या नॉर्थ गोव्याला ड्युटीला आहे. या वर्षी पोलीस भरती होत आहे आणि बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत की ग्राउंडची मेरिट लिस्ट किती लागेल, मी पेपर देण्यासाठी पात्र होणार की नाही होणार, असे बरेचसे प्रश्न मुलांना येत आहेत. खरं तर या वर्षी भरती थोडी वेगळी होत आहे, कारण सर्वांनाच कमी मार्क्स पडत आहेत. आतापर्यंत ज्यांचे ग्राउंड झाले त्यापैकी ज्यांना 43 ते 40 मार्क्स पडायला पाहिजे त्यांना फक्त 35 ते 36 मार्क्स पडत आहेत. ज्यांना 35 ते 36 मार्क्स पडायला पाहिजे त्यांना फक्त 30 ते 32 मार्क्स पडत आहेत. म्हणजे यामध्ये झालंय काय, सर्वांनाच मार्क्स कमी पडत आहेत. त्यामुळं ज्यांना कमी मार्क्स पडले आहेत ते खचून जाऊ नका. 4 ते 5 मार्क्स कमी पडले असतील तर 2 ते 3 तास जास्त अभ्यास करून तुम्ही त्याला ते रिकवर करू शकता. पण एक गोष्ट महत्त्वाची, ग्राउंडच्या मार्क्सच्या बेसवरच तुम्हाला पेपरसाठी पात्र ठरवल्या जाईल. जास्त टेन्शन घेत बसू नका, कारण तर यावर्षी ग्राउंडवर प्रत्येक ग्राउंडवर मार्क्स कमी मिळत आहेत आणि या वर्षीची मेरिट लिस्टसुद्धा कमीच लागणार आहे. कारण तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाने फक्त एकच फॉर्म भरण्याची परवानगी दिली आहे आणि याचा मेरिट लिस्टवर खूप मोठा परिणाम पडणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या लेखी परीक्षेमधून तुमचा स्कोरिंग वाढवू शकता. ग्राउंडला मार्क्स कमी पडले त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास करणं सोडू नका. दॅट इज द मोस्ट थिंग. आणि मुलींना जर 25+ म्हणजे 25+ मार्क्स असतील तर तुम्ही 100% अभ्यास करा, कारण तर मुलींची लिस्ट कमीच लागत असते बेसिकली. तर मित्रांनो, लेखी पेपर म्हणजे तुम्हाला 100 पैकी 85 ते 95 जो काही तुम्हाला जोर लावायचा आहे तो जोर लावा, कारण तुम्हाला 15,631 या आकड्यामध्ये यायचं आहे. बेस्ट ऑफ लक. जय महाराष्ट्र.